हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आता आपण मेजरमेंट काय घेतलं आहे ते बघूयात. तर मी इथे बॅकपार्ट कट करून घेतलेला आहे आणि काठ वेगळी कट करून घेतलेले आहेत. ब्लाऊजची उंची तयार 13 आहे, 1 इंच मी प्लस करून घेतलं आहे. आता हा पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीचा पॅटर्न आहे, त्यामुळे आपण पूर्ण शोल्डरचं अर्ध घेतलेलं आहे आणि छातीमध्ये आपल्याला लूजिंग द्यावं लागतं, नाहीतर ब्लाऊज फिटिंगला बसत नाही. तर तुमची जी साईज असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस लूजिंग द्यायचं. म्हणजे समजा आता इथे 34 माप होतं, तर मी 36 मापाचं इथे बॅक साईडचं ब्लाऊज शिवते. जेवढं शोल्डर होतं त्याचं अर्ध घेतलेलं आहे, 6.5 इंच मुंढा घेतलेला आहे आणि तयार शोल्डर पट्टी जेवढी हवी आहे त्यामध्ये तुम्ही शिलाई मार्जिन ॲड करून उरलेलं तुमचं गळारुंदी राहणार आहे. आणि कमरेला सेम कमरेचा चौथा प्लस 1 इंच बॅक साईडला टक्स आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. टक्स नको असेल तर टक्स स्किप करू शकता. शक्यतो बोटनेकला मी बऱ्याचदा टक्स घेत नाही आणि पॅटर्न असेल तर नाहीच घ्यायचा. आता इथे मी काय करते, पहिल्यांदा गळा जो आहे तो तयार करून घेते. वरचा छोटा गळा आहे, जवळजवळ 3.5 इंचाचा मी गळा मार्क केलेला आहे. तर मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि आता इथं टाचण्या लावून घेते. तर हा जो ब्लाऊज आहे हा नवरीचा हळदीचा ब्लाऊज आहे आणि बऱ्याच ठिकाणी हळदीला हिरवी साडी असते, बऱ्याच ठिकाणी हळदीला पिवळी साडी असते. तर ही साडी पिवळी होती आणि त्याला रेड कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज होता. तर आता इथे बघा, जो गळा आहे वरचा त्या गळ्याला मी टीप टाकून घेते 1/2 इंच मार्जिन कवर करून. त्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे ते कट केलं, नॉचेस दिले आणि उलटवून घेतलं. ओके, उलटवल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लगेच कमरसुद्धा तयार करून घेऊ शकता, पण तसंच त्याच पद्धतीने मी जसं आहे तसं सरळ करून घेतलं. म्हणजे काय तर अस्तर जे आहे ते अगोदर जसं ठेवलं होतं सरळ भागावरती अस्तर तसंच ठेवलं. अर्धा इंच बॉटमला मी लगेच फिनिशिंग करून घेतलं आणि मधला भाग जो आहे तो आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि बॉटमला लगेच टिप टाकून कमरसुद्धा तयार करून घ्यायची. तर तुम्हाला एक्स्ट्रा कमरपट्टी लावायची इथे गरज पडत नाही. असं सुद्धा छान बसतो ब्लाऊज फिटिंगला. त्यानंतर जे अस्तरचे बाजूचे पार्ट आहेत ते मेन फॅब्रिकला मी टक करून घेतले आणि एक्स्ट्रा भाग कट करून घेतला. हा झाला बेसिक बॅकनेक पॅटर्न. आता यामध्ये आपल्याला पॅटर्न तयार करायचा. त्यासाठी मी मध्ये सेंटरला एक टिप टाकली, जेणेकरून मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगवेगळं होत नाही, सटकत नाही आणि फिनिशिंग चांगलं येतं. फोल्ड केलं आणि सेंटर काढून घेतला. त्यानंतर लगेच टक्ससाठी सुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि दोन्ही बाजूला टक्स टाकून घेतले. आता आपल्याला ब्लाऊजचा जो गळ्याची उंची आहे ती किती आहे ती चेक करायची. तर इथे जवळजवळ 9.5 इंच उंची होती. तर बोटनेकच्या बाजूने मी बोटनेकच्या खाली 1 इंच सोडलेला आहे आणि खालच्या बाजूने 3 इंच. अशा पद्धतीने आपला हा 6.5 इंचाचा मेन जो पार्ट आहे तो तयार होतो. तर अशा प्रकारचा जेव्हा पॅटर्न असतो बोटनेक बॅक साईडला, तर शक्यतो रुंदी जी आहे ती 3.5-4च्या पुढे घ्यायची नाही, तर खूप डीप होतो तो. तर त्याच पद्धतीने मी उंची 6.5 इंच घेतली आणि रुंदी मी जास्त घेतलेली नाही आहे. ॲक्च्युली आपल्याला पूर्ण बॉटमपर्यंत घ्यायचं होतं, खाली आपण काठ लावणार आहोत, ते माझ्या नंतर लक्षात आलं. सो मग मी काय केलं, वरती 1/2 इंच सोडून पूर्ण जी बॉटमपर्यंतची उंची आहे त्या पद्धतीनं मी मार्किंग करून घेतलं कॅनव्हासवरती. डबल फोल्ड कॅनव्हास आहे आणि व्यवस्थित छान असा जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, याचे मी 3 पार्ट केलेले आहेत. जो खाली जो पट्टी दिसते तुम्हाला तिथे आपण काठ लावणार आहोत आणि वरचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे मी शेप देऊन घेतलेला आहे. तर साधारणतः बघा 4 इंचाचं मी त्याची ओपन बाजू ठेवलेली आहे. तर आता हे मी कट करून घेते. तर आपला मेन पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच मार्जिन सोडायचं. तर हा आपला मेन पार्ट नाही आहे, यामध्ये तुम्हाला फक्त नेक दिसेल. आता मी जो कट केलेला कॅनव्हास आहे तो अस्तरवरती चिटकवून घेतला आहे आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच साधारणतः मार्जिन सोडायचं
आणि एक्स्ट्रा भाग अस्तरचा कट करायचा आणि तोच एक्स्ट्रा भाग अस्तरचा आहे ना आपल्याला कॅनव्हासवरती नॉचेस देऊन स्टिच करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं. आता त्याचं सेंटर काढायचा, पेपर कॅनव्हासचं सुद्धा सेंटर करायचा, ब्लाऊजचा सुद्धा सेंटर काढायचा आणि ते व्यवस्थित सेंटरवरती सेंटर ठेवायचा, टाचण्या लावायच्या आणि हा जो पार्ट आहे अगदी कॅनव्हासच्या कडेकडेने आपल्याला टीप टाकायची, व्यवस्थित प्रॉपर जिथे कॉर्नर्स आहेत तिथं पण व्यवस्थित टीप टाकायची. आता टीप टाकून झाल्यानंतर मी हा भाग 1/2 इंच मार्जिन सोडायचं कॅनव्हासच्या बाजूला आणि हा भाग कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर व्यवस्थित नॉचेस द्यायचे आणि इथे सुद्धा खूप सारे कर्व आहेत, त्यामुळे नॉचेस तुम्ही 1-1 इंचावर दिले तरीसुद्धा चालतील. अगदी छोटे छोटे नॉचेस द्यायचे, जेवढे शक्य होतील तेवढे जवळ द्या, जेणेकरून आपल्याला बरेच कर्व आहे त्यामध्ये उलटवणं सोपं जाईल. आणि जिथे आपण जो एकदम टोकाचा भाग आलेला आहे तिथे डायरेक्ट तो क्रॉस कट करून म्हणजे ते उलटवणं आपल्याला सोपं जातं. तर मी नॉचेस दिलेत आणि आता हे छान असं उलटवून घेते. आता जिथे आपले एकदम टोकं बाहेर येणार आहेत ती व्यवस्थित तुम्ही स्क्रूड्रायव्हरने छोट्याशा किंवा अगदी टोकदार सुई कात्रीच्या टोकाने नाही काढायचे, अशा पद्धतीने काढायचे जेणेकरून ते पूर्ण फॅब्रिक बाहेर येणार नाही. कारण बऱ्याचदा तुम्ही सुईनं किंवा कशानं काढायला जाल तर त्यातून ते फॅब्रिक बाहेर येतं आणि तुमचं फिनिशिंग पूर्ण खराब होणार आहे. सो व्यवस्थित टोक बाहेर काढून घेतलं मी आणि आता त्यावरती मी दाबटीप देऊन घेते. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे काठाचा भाग मध्ये बॉर्डरला आपल्याला तयार करायचा आहे. तर तो मला 3 इंचाचा तयार पाहिजे होता. सो मी काय केलं, अस्तर घेतलेला आहे, रुंदी मोजून घेतली किती हवी आपल्याला. तर जसं की डबल फोल्ड करून जे आपण कटिंग केलं होतं त्यातला मधला भाग तो मी चेक केला, डबल फोल्ड करून किती येतो आणि त्याच्या बाहेर 1-1 इंच मार्जिन ठेवलं. आणि अस्तर घेतलेला आहे, अस्तरला पण सेम उंची आणि रुंदी घेतलेली आहे. उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे 4 इंच, खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच अशा पद्धतीने जाईल बघा. आणि म्हणजे आपला मधला भाग जो आहे तो 3 इंचाचा तयार होईल छान. आता काठ सरळ ठेवले, त्यावर अस्तर ठेवले, दोन्ही बाजूला टीप टाकून घेतली आणि हे मधून याचं उलटवून घेतलं आहे. उलटवल्यानंतर वरच्या बाजूने दाबटीप द्यायची, कारण आपलं पूर्ण ब्लाऊजला ऑलरेडी फिनिशिंग झालेली आहे. आणि फिनिशिंग झाल्यानंतर काय होतं की आपल्याला डायरेक्ट तो अटॅच करायचा आहे. आता मी इथे मार्किंग करून घेते, मला जेवढ्या ह्याच्यावरती अटॅच करायचं आहे. यामध्ये आहे मिरर आणि स्टोन, ते आपल्याला काढावे लागणार आहेत, नाहीतर मशीनची सुई तुटणार आहे. तर मी अगोदर मार्किंग करून घेतलं आणि यावरचे आता स्टोन जे आहेत ते बघा मी बॉबिनच्या साह्याने काढते. मिरर निघत नाही, मिरर हातानेच काढावा लागतो. तर मी अगोदर मिरर काढून घेतले. आणि हे बघा तुम्हाला एक नवीन टेक्निक सांगते. बऱ्याचदा काय होतं, हे स्टोन काढताना नखामध्ये वगैरे शिरतात, तर त्याऐवजी तुम्ही बॉबिनच्या जे धार थोडंसं असतं ना त्या साईडनं जर तुम्ही काढले तर एकदम परफेक्ट काढले जातात. तर मी अशा पद्धतीने काढून घेतलेत. सेम दुसऱ्या साईडला पण मी तसेच काढून घेणार आहेत, म्हणजे ते स्टिचमध्ये येणार नाहीत. पुन्हा एकदा ठेवून बघितलं की परफेक्ट आहे का, कुठे एक्स्ट्रा राहिलं आहे का, नसेल राहिलं तर आता हे आपल्याला अटॅच करायचं आहे. तर दोन्ही बाजूला मी पिना लावून घेतल्या आणि आता हे मी स्टिच करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वरती जो नेक आपण तयार केला त्यावर लेस लावू शकता, पण कस्टमरला लेस नको होती, म्हणजे जास्त बटबट नव्हतं करायचं. ऑलरेडी आपल्याला खाली जो बॉटमला जी पट्टी होती ती हायलाईट करायची होती. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पॅच वगैरे अटॅच करता तेव्हा तुमची कमरचा जो पार्ट आहे तो कमी होऊ नये यासाठी तुम्हाला ते प्रॉपर मोजून घ्यायचे. नाही तर ऑलरेडी आपण टक्स टाकलेले असतात, टक्स टाकलेले नसले तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण जर टक्स टाकलेले असतील तर तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही, पुन्हा ते तुम्हाला खोलून अटॅच करावं लागतं. त्यामुळे जास्त होत नाही आहे ना, कमी होत नाही ना, हे चेक करून घ्यायचं कमरचा भाग आणि नंतरच तुम्हाला असा पॅच जोडायचा आहे.
तर मी असं व्यवस्थितरित्या जोडून घेतलेला आहे आणि हा आपला फायनली ब्लाऊजचा बॅक नेक सुंदर असा तयार झालेला आहे. मध्ये मी काठ राहिले होते स्लीवच्या बाजूचे छोटेसे, त्या काठामधून मी इथे छान असं बटन तयार करून घेतलेलं आहे. माझ्याकडे घरगुती ही बटन बनवण्याची, फॅब्रिक बटन बनवण्याची मशीन आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिली असेल यूट्यूबवरती किंवा ब्लॉगमध्ये वगैरे मी शेअर केलेली आहे. सो त्याने माझं काम खूप परफेक्ट होतं आणि कस्टमरलासुद्धा आवडतं की बाबा मॅचिंगचं बटन बनवलं तर ते सुद्धा खूप खुश होतात. तर अशा पद्धतीने हा आपला पॅटर्न तयार झालेला आहे. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लवकरात लवकर नवीन छानसा पॅटर्न बघू शकता. तर मी इथे बटन टक करून घेतलेला आहे आणि बटन टक करून झाल्यानंतर हा अजूनच सुंदर आणि सोबर तयार झाला. शेवटी मी हा ब्लाऊज तुम्हाला खास दाखवण्यासाठी शूट केलेला आहे. हा ब्लाऊज मी पूर्ण तयार केला तर तुम्ही पाहू शकता. फ्रंट जो आहे रेग्युलर गळा आहे, बॅकला त्यांनी असं डिझाईन सांगितलं म्हणून मी पूर्ण शोल्डर बोटनेक घेतला आणि स्लीव्ज ज्या आहेत त्या फुल पफ स्लीव्ज आहेत आणि त्यालासुद्धा बघा बॉटमला जो आहे जेवढी मी बॅकला बॉर्डर घेतलेली आहे तेवढीच मी स्लीव्जला घेतलेली आहे. प्रिन्सेस कट आहे. आता तुम्ही विचारली ह्या ब्लाऊजची शिलाई, तर ह्या ब्लाऊजची बेसिक शिलाई मी 450 रुपये घेते, पण स्लीव्ज आणि बॅक पॅटर्न होता त्यामुळे मी 150 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि फ्रंटलासुद्धा पंचकोणी असा शेप दिलेला आहे. सो ह्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई मी 600 रुपये घेतलेली आहे. सो कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय. पुढच्या छानशा व्हिडिओसोबत आपण लवकरच भेटणार आहोत.